कान्हाचे आता नवीनच नखरे सुरू झालेले आहेत. सकाळ झालेली होती आणि मी आणि सुनील निघालो होतो हनुमान मंदिरावरती. कारण आज हनुमान जयंती होती आणि मी आणि सुनील निघालो होतो हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी. हनुमान जयंतीला आमच्या गावामध्ये खूप सगळे लोक सकाळी लवकर उठता, हनुमानाच्या मंदिरावरती जाता, भजन करतात आणि मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी करतात. हनुमानाचं दर्शन करून घरी आलो आणि गरमागरम स्वयंपाक बनलेला होता. मम्मीच्या हातच्या चपात्याही झालेल्या होत्या. म्हटलं चला आता जेवण करून घेऊया. कान्हा आता सॉलिड्स खायला लागलाय तर पायल कान्हासाठी मस्त जेवण बनवत होती. आपल्यासाठी जेवण बनतंय हे जणू कान्हाने ऐकलं होतं आणि कान्हा झोपेतून उठून गेला होता. मग मस्त कान्हाला झोळीच्या बाहेर काढलं आणि आजकाल कान्हासोबत टाइम स्पेंड करायला इतकी मज्जा येते ना, तो इतके नखरे करतोय ना, तर त्याला बघतच राहावं वाटतं. आता हेच बघा, जेवण करताना मस्त फुरक्या मारतो, आजीच्या तोंडाकडे बघून फुरफुर करतो आणि आजीला जसं चिडवतोय. आजी त्याच्यावरती थोडंसं रागाने बोलली, मग शांत झाला आणि पुन्हा खायला लागला. कान्हाचे नखरे तर बघावेच वाटतं, पण मला एक पार्सल आणायला जायचं होतं म्हणून गाडीमध्ये बसलो आणि कार घेऊन गेलो, कारण मोठं पार्सल होतं. मग पार्सल रिसीव्ह केलं आणि मी निघालो येवल्याच्या दिशेने, कारण कान्हासाठी काही औषधं आणायची होते. आजकाल कोणत्याही कानासाठी औषध घेताना मी एक्सपायरी डेट आणि त्याची बॅच चेक करूनच घेतो. त्यानंतर कानासाठी थोडे फळं घेतली आणि कानाला आवडणारं टरबूज पण घेतलं, कारण काना ते खूप आवडीने खातो. आणि येवल्यातून निघता निघता पाऊस सुरू झाला होता. गाडीचं सनरूफ उघडलं आणि मस्त फील घेत घरी पोहोचलो. घरी येता येता मम्मीचे फेवरेट मालकीच बिस्किट घेऊन आलेलो. काना कुठे असं पायाला विचारलं तर पायल बोलली तो आता बेसिन मध्ये पाणी पाणी खेळतोय. आता ही कानाचा नवीन नखरा सुरू झालेला आहे, त्याला बेसिन मध्ये खेळायला खूप आवडतं. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.